भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे आणि भाजपमधील तत्कालीन संघर्षाचा आरोप केल्यामुळे राजकारण तापलेलं आहे। भाजपनं चव्हाण यांचा दावा फेटाळला असला तरी चव्हाण यांच्या दाव्यामुळे राजकारण मात्र सुरू झाल्याचं दिसतंय। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। मंत्रिपद न दिल्यानं प्रवेश रखडल्याचाही दावा। भाजपनं पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा फेटाळला। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली। त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा। चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी एक मोठं विधान केलं। आपण मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या। गोपीनाथ मुंडे यांनी मंत्री करण्याची अट घातली होती। मंत्रिपद द्या, अन्यथा नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत असंही मुंडेंनी म्हटलं होतं, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। विशेष म्हणजे सोनिया गांधी यांनी प्रवेशाला परवानगी दिली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विरोधी पक्षातला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतल्यानं प्रवेश झाला नसल्याचं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी जुन्या प्रवेशाच्या चर्चेला नव्यानं तोंड फोडलंय। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली। त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल। आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून येऊ देणार नाहीत। तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच तिथे। मला मंत्री करा। मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल का माहित नाही, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाग करता येईल। आमचं सगळं ठरलं। ते गुप्तपणे आले। मी महाराष्ट्र सदनात राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू नये। त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते। आमचं सगळं ठरलं। रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या, आमच्या मॅडमची परवानगी घेतली। मला वाटतं अट नव्हती तेव्हा, पण ठीक आहे, तर त्याच्यात मी जात नाही। जास्ती गौप्यस्फोट मी नाही करत, कारण जवळून पाहिलेलं आहे मी ते। आणि त्याच्यात माझ्या आजोबांनी त्यांना काय सांगितलं आणि रोखलं तर ते पण मला माहिती आहे। गोपीनाथ मुंडे हे तत्कालीन भाजपमधले दिग्गज नेते होते। आजही मुंडेंचं कुटुंब आणि लाखो समर्थक भाजपच्या सोबत आहेत। त्यामुळेच चव्हाण यांचा हा दावा भाजपनं खोडून काढला। हयात नसलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या निष्ठेवर शंका उपस्थित करणं चुकीचं आहे अशी टीका भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नेते होते। त्यांनी कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं नाही। शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहणारे निष्ठावंत नेते म्हणजे गोपीनाथजी मुंडे। आता दुर्दैवानं मुंडे साहेब आज हयात नाहीत आणि त्यांच्या पश्चात अशा पद्धतीनं मुंडे साहेबांच्या निष्ठेवर शंका घेणं अतिशय चुकीचं आहे। मी त्याला त्या ठिकाणी माझं उपस्थिती नसेल ते स्टेटमेंट मी देत नाही, आणि मी उपस्थित असले तरी त्या व्यक्तीचं प्रायव्हेट गोष्ट बोलणं सगळ्यांसमोर हे मला वाटतं उचित नाही। त्याबद्दलचं मला टिप्पणी करता येणार नाही, मी नव्हते। पण मला जे माझे वडील कळले ते या कमळातच जन्मले आणि कमळातच ते विसावलेले आहेत, आणि हे त्यांची पूर्ण जी जर्नी आहे ती जर्नी आहे। आता राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांचं नाव लोक घेतात, कोणत्याही अर्थाने। मी नाही म्हणत की पृथ्वीराज बाबांनी अनादराने घेतलंय, आदरानेच घेतलं असेल। ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढा मोठा वटवृक्ष बनवला, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेला जे दिलंय, त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार आता करण्याची आवश्यकता। खरं तर मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या, पण अखेरपर्यंत मुंडेंनी भाजप सोडलं नाही। पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानं मात्र दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या मनात भाजप सोडण्याचा विचार होता का अशी चर्चा सुरू झाली आहे। या चर्चेत पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।